तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. राज्यसभा उमेदवारीच्या संदर्भात दादांच्या राष्ट्रवादीचा अद्याप निर्णय नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक. राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की जागा भाजपकडे जाणार याकडे लक्ष. आज पुण्यामध्ये पवार कुटुंब एकत्र येणार. विद्या प्रतिष्ठानच्या वतीने टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर शिवभक्तांची मांदियाळी. मैदानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं. कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. शाहू छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्व सदस्यांची उपस्थिती. तर नागपुरातील महाल परिसरात शिवगर्जनेनं दुमदुमला परिसर. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनामधील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्यास आक्षेप. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्न वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडे यांची टीका. राजधानी दिल्लीमध्ये आज कोकरोच जनता पार्टीचा एल्गार. संस्थापक अभिजित दिपके मायदेशी परतले. हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन विमानतळावर दाखल. कथित परीक्षा घोटाळे त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर मैदानावर आंदोलन. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे, अन्यथा दुसरं काम देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दात निर्देश. माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी. एसीबीचं कणकवली नगरपंचायतीला पत्र. नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली. नगरपंचायत आवश्यक माहिती सादर करणार. तामिळनाडूमध्ये अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर भाजपला धक्का. भाजपच्या उपाध्यक्ष सचिवांसह 15 नेत्यांचा पक्षाला रामराम. उपाध्यक्ष करू नागराजन, राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांचा सदस्यत्वाचा राजीनामा. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय. निदा खानच्या विरोधात आरोपपत्र दाखल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण. वाशिममध्ये नकली नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न. आरोपीला अटक. 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त. आरोपीचे 2 साथीदार टोल नाक्यावरून फरार झाल्याची माहिती. ठाण्यामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढली. परराज्यातून आलेल्या बोगस डॉक्टरांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. घोडबंदर, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा भागात डॉक्टरांचे दवाखाने. कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप. मुंबईसह पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14% तर पुण्यातील धरणांमध्ये 20% पाणीसाठा शिल्लक. पुणे पालिका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या तयारी. सलोन व्यावसायिकाला देखील महागाईचा फटका. केस कापणं, दाढी करणं, हेअर कलर, फेशियल करणं महागलं. सलोन सेवेमध्ये 20% दरवाढीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूच्या विहिरी सापडल्या. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. ट्विट करत पुरी यांच्याकडून इंडियन ऑइलचं अभिनंदन. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.